मुलाचे कपडे घेतलेले पण मुलगी झाली. 52,000चा पाळणा, 4 जणांनी माझ्या मुलीचा जीव घेतला. अस्मिताच्या आईवडिलांचे हादरवणारे आरोप. कोल्हापूरमधील एक धक्कादायक माहिती समोर आली. एका महिन्याच्या मुलीचे बारसे होण्यापूर्वीच आईने मृत्यूला कवटाळल्याने संपूर्ण परिसर हादरवून गेला आहे. कोल्हापूरच्या राजारामपूर येथील महिलेनं काल दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. अस्मिता प्रतिकसिंह काटकर असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. घरात मुलीच्या वारशासाठी लगबग सुरू असताना अस्मिताने गळफास घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अस्मिताच्या मृत्यूनंतर तिच्या आईवडिलांनी सासरकडील लोकांवर गंभीर आरोप केले. आमच्या मुलीने आत्महत्या केलेली नाही आहे, तिची हत्या झालेली आहे. लग्न झाल्यापासून पैशासाठी अस्मिता हिचा छळ केला. रोख रक्कम, ऑनलाईन पद्धतीने देखील पैसे पाठवले आहेत. आता देखील मुलीच्या बारशासाठी 52,000 रुपयांचा पाळणा ऑनलाईन ऑर्डर केला. सर्व कार्यक्रम करण्यासाठी तगादा लावला होता. त्यामुळे काटकर कुटुंबियांनी माझ्या मुलीची हत्या केली आहे असा आरोप देखील अस्मिता यांच्या आईवडिलांनी केला आहे. तसेच अस्मिताच्या सासरकडील लोकांनी मुलांचे कपडे घेऊन ठेवले होते, परंतु मुलगी झाल्याने त्यांनी सतत अस्मिताचा छळ केलाय असा आरोप अस्मिताच्या आईवडिलांनी केला आहे. संगीता अजित सरदेसाई यांच्या तक्रारीवरून गुन्हा क्रमांक 423/2026 हा दाखल करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये हुंडाबळी नुसार हा गुन्हा आम्ही दाखल केलेला आहे. मयत अस्मिता प्रतिकसिंह काटकर हिचे पती प्रतिकसिंह वीरेंद्रसिंह काटकर, ज्या सासू सौ मनीषा वीरेंद्रसिंह काटकर, सासरा वीरेंद्रसिंह काटकर हे या गुन्ह्यामध्ये आरोपी असून हे आमच्या ताब्यात आहेत. आणि मयताची नणंद ऋतुजा काटकर यांना आणखी ताब्यात घ्यायचं बाकी आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, कोल्हापूर.